नमस्कार. जवळपास आता खूप उशीर झाला आहे, म्हणजे 20 तारीख संपायला थोडासा वेळ बाकी आहे आणि ह्या वेळेला मी हा व्हिडिओ शूट करतोय. कदाचित जेव्हा हा अपलोड करेल तेव्हा 21 तारीख लागलेली असेल, सुरुवात झालेली असेल. परंतु राहावलं नाही असं वाटलं, सकाळी करू दुपारी करू, पण जे आज दिवसभरामध्ये घडलं, आज जे दिवसभरामध्ये दिल्ली सोबत इतर ठिकाणी देशभरामध्ये जे घडलं ते पाहून कुठेतरी मनामध्ये खूप मोठी अस्वस्थता आली. विचित्र वाटलं की खरंच आपण एका डेमोक्रेसी असलेल्या देशामध्ये राहतोय का, आणि खरंच भारतामध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे का. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे पूर्ण आजचे जंतर मंतरचे हे फोटो आहेत. प्रोटेस्ट आहे, जे काही घडलंय, जे काही लाठीचार्ज झालाय, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, कशा पद्धतीने त्यांना ढकललं, त्यांच्यानंतर त्यांच्यावर स्मोक बॉम्ब टाकण्यात आले, त्याच्यानंतर अक्षरशः जे बॅरिकेड्स असतात त्यांना वेल्डिंग मारण्यात आली, जेणेकरून क्राऊड पुढे नाही यावं, विद्यार्थी पुढे नाही यावेत. म्हणजे असं वाटत होतं कुठल्या तरी देशातले नागरिक हे भारतात घुसायचा प्रयत्न करताय. सपोज पाकिस्तानमधले लोक हे भारतात घुसायचा प्रयत्न करताय आणि बॉर्डरवर त्यांना अशा प्रकारे अडवल्या जात आहे. अशी परिस्थिती आज देशभरामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पुढे काही बोलण्याच्या आधी सर्वप्रथम मी वारंवार ही गोष्ट सांगत होतो, आताही सांगतो की कोणाचाही सपोर्ट नाही किंवा कोणाचाही कट्टर विरोध नाही. जे घडलंय, जे घडतंय आणि ज्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीतरी मला वाटतंय ते तुमच्यापुढे वाढण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. आज बीजेपी आहे, कदाचित काँग्रेसने जर असं केलं असतं तरीही याच ताकदीने, याच हिमतीने मी इथे उभा राहून बोलण्याची हिंमत केली असती, कारण लोक करताय. आज लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत त्यांच्या न्यायासाठी. विद्यार्थी सोडावं, त्यांचे पालक, वयस्कर लोक सुद्धा, त्यांचं आयुष्य कडेला गेलंय, त्यांना गरज नाही आहे, तरी दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या गर्दीत ते म्हातारी आपल्या नातवासाठी, आपल्या मुलासाठी म्हणा, इथून पुढे येणाऱ्या भारताच्या भविष्यासाठी न्याय मागत होती. आणि ते बघून खरंच कुठंतरी वाटत होतं की आपण तिथं असायला हवं होतं. आता काही कारणास्तव तिथे नाही जाता आलं किंवा तिथे मी नव्हतो, पण ज्या पद्धतीने मला सपोर्ट करता येईल त्या गोष्टीला बोलून का होईना, भले 2 लोकांनी का हा व्हिडिओ बघेना, भले 2 लोकांनी माझा विचार ऐकेना, पण मला मनात कुठेतरी चांगलं वाटेल की मी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं. सोपं नाही आहे. 21-22 दिवसापासून सोनम वांगचुक सरांसोबत तिथे विद्यार्थी उपोषणाला बसलेत. एक दिवस जेवलं नाही तर आपल्या पोटात आपल्याला कसं तरी होतं, आपली चिडचिड होती, आपल्याला नकोस होतं. गेले अर्धा नाही, जवळपास 1 महिना ते लोक अन्नाचा एक कणही अन्न खाता बसलेत. कशासाठी? तसं पाहिलं तर सोनम वांगचुक सरांना काही गरज नाही आहे उपोषण करायची ना आपल्यासाठी तिथं बसायची. त्यांचं आयुष्य जगून झालंय, ते सुखात म्हातारपण काढू शकतात, पण तरी देखील आपल्या जीवाशी खेळून तो माणूस तिथे बसला, लढतोय, ते बघून खरंच कुठेतरी वाईट वाटलं. भारत हा लोकशाहीचा देश आहे, भारत हा डेमोक्रेटिक देश आहे आपण असं म्हणतो, पण खरंच आज प्रश्न मला नाही तुम्हालाही पडला असेल की खरंच भारतात ती परिस्थिती आहे का. आपली राजकीय आयडिओलॉजी बाजूला ठेवा, आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवा, पण आज खरंच जे देशामध्ये घडलं ते घडण्यासारखं होतं का, आणि त्यासाठी तुम्हाला ते कितपत बरोबर वाटतं हा एकदा स्वतःने विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपलं मत याच्यामध्ये मांडलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं, समर्थन जर तुम्हाला एखाद्या व्यक्तिमत्वाला करायचं नसेल तर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं समर्थन करा, आणि तेही करायचं नसेल तर तुम्ही कृपया शांत बसा, कारण गरजेचं नाहीये प्रत्येक वेळेस विरोध केला पाहिजे, प्रत्येक वेळेस काही ना काही त्यामध्ये बोललं पाहिजे. जे चुकतंय ते मान्य केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आज सोशल मीडियावर जो माझ्यासमोर फोटो आला, अक्षरशः ते बघून खूप मनामध्ये भीती आणि अस्वस्थता वाटली. तुमच्या समोर तो फोटो आला असेल, एकदा नीट बघा. अक्षरशः ते जे सैनिक आहेत बंदुकीचा एम लावून बसलेत गेट जवळ, जर कोणी आलं तर त्याला शूट करण्यात येईल असे वरतून आदेश आलेले असताना, म्हणजे खरंच जो युवा आपण भारताची ताकद म्हणतो, जो युवा आपण भारताचं भविष्य म्हणतो, त्याच युवाला आज संपवण्यासाठी हे लोक एम लावून बसलेत. आणि का तर आज कधी नव्हे कितीतरी वर्षातून भारतीय युवा रस्त्यावर उतरलाय त्यांच्या न्याय हक्कासाठी, आणि त्यांचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न आज करण्यात झाला, आणि हे मान्य आपल्याला करावं लागेल. हा सोपी गोष्ट नाहीये. ते मुलं, ते माणसं, ते तिथल्या महिला, वृद्ध माणसं आपलं घरदार सर्व सोडून तिथे येऊन बसलेत का, तर त्यांना कळतंय की सिस्टीम मध्ये काहीतरी चुकतंय, सिस्टीम बदलण्याची गरज आहे, आणि आपण त्यामध्ये बदलवण्यासाठी आपण पूर्णतः प्रयत्न केले पाहिजे.
आज या सर्व चळवळीमध्ये ज्या लोकांना असं वाटतंय की बाबा काय संबंध आमचा, तिकडं ते चालू आहे, मी इथं सुखात आहे माझ्या शहरात माझ्या घरात, एक सांगतो, आज वेळ त्यांच्यावर आहे, उद्या आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. माझ्या घरातलं कोणी आत्महत्या केली नाही आजपर्यंत सुदैवाने या सर्व घटनांमुळे, पण तरीही देखील ज्या माझ्या भावांनी बहिणींनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी मला तळमळ आहे, त्यांच्यासाठी मला वाईट वाटलंय. आणि ह्याच घटना अजून पुढे घडू नये म्हणून मी बोलतोय आणि तुम्ही बोललं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन हा जो लढा चालू आहे तो पूर्ण केला पाहिजे मला असं वाटतं. कारण ही गोष्ट आता अर्ध्यातून सोडून देता कामा नये. कोणी आपला मुलगा गमावलाय, कोणी आपली मुलगी गमावली, 18-18 20-20 वर्षाची मुलं गमावले का, तर यांच्या फेल्युअरमुळे, यांच्या चुकांमुळे पेपर लीक झाला आणि याचा परिणाम त्या बिचाऱ्या चिमुरड्यांवर झाला आणि त्यांनी स्वतःचा जीव संपवला. याचं गांभीर्य तुम्हाला जर घेता आलं समजून तर कृपया घ्या. पुन्हा मी सांगतोय, आज घटना तिथे आहे, उद्या आपल्या घरात घडायला ती वेळ लागणार नाही. अक्षरशः लोक रडत होते हो रडत होते, इतका त्रास त्यांना झालाय. सोपी गोष्ट नाहीये. एखाद्याचा इतका तळतळ तुम्ही बघू नका की लोक काय थराला जाऊन त्यांच्या भावना व्यक्त करण्याची त्यांना गरज पडेल. कोणाची तरी आई रडत होती, कोणाचे तरी वडील रडत होते, कोणाचा तरी भाऊ रडत होता, कोणाची तरी बहीण रडत होती. एका महिन्याआधी एका मुलाने आपला भाऊ गमावला आणि तो मुलगा आज प्रोटेस्टमध्ये होता. कारण त्यालाही माहिती आहे ना की माझा भाऊ गेलाय, ती वेळ इथून पुढे कोणाच्या तरी भावाच्या किंवा कोणाच्या तरी घरात घडू नये म्हणून तो मुलगा आज रस्त्यावर उतरला होता. आपल्याला रस्त्यावर जरी नाही उतरायला लावलं ना तर ॲटलिस्ट आपण जे चाललंय ते ॲक्सेप्ट करून याला कुठे ना कुठे पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते जे लोक आज दिल्लीत बसले ना त्यांना फक्त आपल्या साथीची गरज आहे, त्यांना फक्त आपल्या विश्वासाची गरज आहे की तुम्ही चला पुढे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सांगण्याची गरज आहे. खूप झालं घरात बसणं. आणि मागितलं काय त्यांनी, एक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, आणि तोही काही विनाकारण मागत नाही आहे. घटना घडली आहे तशी, त्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांना फाशी घ्यावी लागली आहे, आपला जीव संपावा लागलाय, म्हणून त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात येतोय. आणि दुर्दैव, अक्षरशः दुर्दैव आहे की ह्या सर्व घटनेवर पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय. म्हणजे आपल्या भारताची राजधानी आहे दिल्ली, दिल्लीमधल्या ठिकाणी आज 20 तारखेला इतका मोठा प्रोटेस्ट झाला, कुठल्याही प्रकारचं त्याला कव्हरेज भेटलं नाही जसं भेटायला पाहिजे. जी काही मेन मीडिया आहे, काय तुम्हाला कोणती मीडिया म्हणायची असेल त्या मीडियाला, ती मीडिया कालपर्यंत झोपलेली होती. आज आपल्या चॅनलचा TRP वाढवायचा आहे म्हणून आज ते जंतर मंतरवर दिसली आणि ते तिथं जाऊन त्यांना सल्ले देत आहे की तुम्ही शांततेत आंदोलन करा. मग हे शांततेत कालपर्यंत उपोषण करत होते तेव्हा तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलवर त्यांचं फुटेज का नाही दाखवलं? आज तुम्हाला TRP हवाय कारण की तुम्हाला माहिती आहे की आज संपूर्ण भारत आमचं चॅनल लावून बसेल, तर आम्ही जंतर मंतरवर असलं पाहिजे म्हणून तुम्ही आज तिथे गेलात. आणि मी एवढं अग्रेसिव्हली किंवा जे काही पद्धतीने मी बोलतोय याचं कारण की नाही होतंय ह्या गोष्टी सहन. जे काही भारतात घडतंय, जे काही आज घडलंय ते खूप विचित्र होतं, खूप विचित्र होतं. अक्षरशः ज्या पद्धतीची वागणूक आपल्या भारताच्या विद्यार्थ्यांना मिळाली, मला नाही वाटत अशा प्रकारची वागणूक आजपर्यंत इतिहासात कुठल्या देशात विद्यार्थ्यांसोबत अशी घटना घडली असेल. हे खूप मोठं आपलं दुर्दैव आहे, खूप जास्त दुर्दैव आहे. म्हणजे अक्षरशः इंग्रजांच्या काळात सुद्धा गांधीजींनी आंदोलन उपोषण केलं होतं. इंग्रजांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. शांततेत कुठल्याही प्रकारचा हात न लावता गांधीजींना त्यांचं उपोषण पूर्ण करू दिलं होतं. पण आज जे भारतामध्ये घडलं ते बघून खरंच खूप वाईट वाटलं की नेमकं हे इंग्रज आहेत की त्यांच्या पलीकडचा कुठला तरी एखादा प्रकार आहे हे समजायला आज तयार नव्हतं. भयंकर लाठीचार्ज करण्यात आला, खूप जोरात अक्षरशः मुलांना मारण्यात आलं, अनेकांना अटक करण्यात आली, अनेकांवर त्या स्मोक गनने फायर करण्यात आलं, त्यांना उलट पालट जिकडे तिकडे फेकता येईल त्या विद्यार्थ्यांना फेकण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि मला सांगताना खूप अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो की माझे जे भाऊ बहीण तिथे लढत होते, जे काही आंदोलक तिथे लढत होते, पण ते शेवटपर्यंत तिथे टिकून राहिले आणि त्यांनी शेवटपर्यंत तिथे लढा दिला. आणि आजही आत्ताही किती जरी वाजले असतील तरी तिथे जंतर मंतरवर न खाता पिता ते लोक तिथे बसले आहेत. आज जवळपास अर्धा भारत झोपला असेल. आत्ता ज्या क्षणाला मी इथे बोलतोय अर्ध्यापेक्षा जास्त भारत झोपलेला असताना ते आपल्या भविष्यासाठी ते मुलं मुली तिथे बसलेत, तर त्याची आपल्याला थोडी तरी कदर पाहिजे मला असं वाटतं. जंतर मंतरहून सकाळी आंदोलक
संसद भवनाकडे जायला निघाले. जसं त्यांनी जंतर मंतर सोडलं आणि हे सगळं करून जेव्हा ते जंतर मंतरकडे परतले तेव्हा त्यांना जे चित्र दिसलं ते अजून भयानक होतं. त्यांचा स्टेज मोडून फेकण्यात आला होता. त्यांच्या ज्या ज्या जिथल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मोडून फेकण्यात आल्या होत्या. ज्या स्टेजवर सोनम वांगचुकजी आंदोलन करत होते, उपोषण करत होते, ते स्टेज बरखास्त करण्यात आलं होतं. पूर्णपणे तिथे काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे पूर्णपणे त्यांना तिथून हकलवण्याचा, ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे आणि ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे आणि मान्य करण्यासारखी आहे की आपली शिक्षण व्यवस्था ही खराब झाली आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही करप्ट आहे. खूप व्यवस्था करप्ट आहे, पण आज शिक्षण व्यवस्थेबद्दल मेनली मी फोकस करतोय. तर आहे, करप्ट आहे आणि ते मान्य केलं पाहिजे. सरकारने कुठेतरी त्याला दिलासा देऊन, आपल्याला दिलासा देऊन त्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं ठोस पाऊल उचललं पाहिजे. आणि आपण म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि आज जे जिथे वाघ आमचे गुरगुरत होते तो कदाचित त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या शिक्षणाचाच भाग असेल. आणि त्याच शिक्षणात भेसळ, भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळतो. जो मी थोड्या वेळेपूर्वी तुम्हाला जो फोटो दाखवला, ज्यात आपले सैनिक आपल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात बंदुका त्यांनी रोखल्या होत्या. म्हणजे असं वाटलं की आज शिक्षणाविरुद्ध आवाज उठवण्यावर ज्या बंदुका त्यांनी रोखल्या होत्या, त्या बंदुका पकडणारे जे लोक आहेत, जे काही सैनिक होते, त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील त्यांना शिक्षण लागलं होतं आणि शिक्षणाच्या बळावरच ते तिथपर्यंत पोहोचले होते. आणि एवढं महत्त्व जर शिक्षणाला आहे आणि त्याच शिक्षणासाठी आपण जर न्याय मागत असू, तर मला नाही वाटत सरकारने यामध्ये कुठलाही कमीपणा करायला हवा किंवा सरकारने यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करायला हवं. खूप मोठा हा लढा झाला आजचा आणि इथून पुढे तो अजून प्रकरण चिघळणार आहे. अजून त्यामध्ये गोष्टी लोक एकवटणार आहे. अनेक लोकांनी खूप पाठिंबा दिला. सोशल मीडियाचे आपले इन्फ्लुएन्सर्स असतील, अनेक ॲक्टर्स असतील, ॲक्ट्रेस असतील, त्यांनी जाहीरपणे त्यामध्ये पाठिंबा दिला. अनेक राजकारणी असतील, ते कुठल्याही पक्षाचे काय त्याबद्दल मला बोलायचं नाही, त्यात मला पडायचं नाही. फक्त मला एक सांगायचं आहे की लोकांना समजतंय काय चाललंय, लोकांना समजतंय काय चुकीचं आहे आणि लोकांना समजतंय की हे केल्याशिवाय आता पर्याय नाहीये. त्यामुळे सरकारला देखील माझी नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती आहे की आता तरी यात लक्ष घाला. गरजेचं नाहीये की शेतकरी आंदोलनाला दिल्लीत आल्यावर त्यांना खालिस्तानी म्हणणे, सोनम वांगचुकजीने ते लडाखमध्ये उपोषण केल्यावर त्यांना चिनी एजंट म्हणणे किंवा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरल्यावर त्यांना देशद्रोही म्हणणे. हा भारत आहे, हे भारतातले नागरिक आहे आणि यांच्याच मतदानाच्या हक्कामुळे आज तुम्ही त्या गादीवर बसलाय, त्या पदावर बसलाय, तर त्यांच्यासाठीच तुम्हाला काम करायचं आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की आता तरी यात लक्ष घाला आणि आमच्या या विद्यार्थ्यांच्या मागणीला न्याय द्या. 3च मागण्या आहेत, 3-4च मागण्या आहे, अगदी साध्या छोट्या सोप्या मागण्या आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, 2 नंबरला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला जीव संपवला त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना कंपेन्सेट म्हणून जे काही रक्कम द्यायची आहे ती रक्कम, आणि 3 नंबरला आहे की सोनम वांगचुकजी यांना जंतर मंतरवर ज्या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणी येऊन त्यांना त्यांचं उपोषण तुम्ही तुमच्या हाताने सोडवून द्यायचं. अक्षरशः सकाळी भल्या पहाटे अशी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आले आणि त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून घेऊन गेले. काय चूक होती त्या माणसाची? आता हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात काय चालू आहे काय नाही त्याची आम्हाला तीळ मात्र कल्पना नाही. पण तिथूनही तो माणूस आढावा घेतोय, तो माणूस सांगतोय की माझं उपोषण संपलेलं नाही, मी परत करणार, विद्यार्थ्यांसाठी बसणार, लढणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार. ग्रेट सायंटिस्ट, ग्रेट इंजिनियर, काहीच गरज नाहीये फॉरेनमध्ये जाऊन तो माणूस सेटल झाला असता, आयुष्य आरामाची जिंदगी जगला असता. पण नाही, या मातीमध्ये मोठा झालोय, या मातीसाठी मला काम करायचं आहे, या भारत मातेच्या रक्षणासाठी मी इथे थांबणार आणि काम करणार, ही भूमिका त्यांनी बजावली. आणि आज त्या भूमिकेमुळे त्यांना काय सहन करावं लागतंय हे संपूर्ण भारत बघतोय. मी एवढं बोलण्याचं खरंच काहीच कारण नाही आहे. मला माहित नाही की मला किती लोक ऐकतील, माझं पूर्ण ऐकूनही घेतील की नाही, पण मला खूप वाईट वाटलं, मनातून वाईट वाटलं. मलाच नाही, माझ्यासोबतचे जे काही मित्रमंडळी आहे, जे काही सोबतचे लोक आहे, त्या सगळ्यांना वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण ती घटना होतीच तशी. ज्या काही घटना समोर आल्या म्हणजे त्या घटना दाबण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. अक्षरशः तिथे सिग्नलचे जॅमर पण होते, पण तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गोष्टी आमच्यापर्यंत, माझ्यासारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आणि ते बघून प्रत्येकाला वाईट वाटलं. मग तो राईट विंगचा असो किंवा लेफ्ट विंगचा असो, कोणत्या आयडिओलॉजीचा असो, कोणत्या माणसाला सपोर्ट करणारा असो नसो, प्रत्येकाला वाईट वाटलं. आणि ही रियालिटी आहे,
हे आम्ही आज बघितलंय, दिवसभरामध्ये बघितलंय. ज्या माणसाकडून अपेक्षा नाही तो माणूस आज बोललाय. ज्या माणसाला कडे बघून कधी वाटत नव्हतं की याला काहीतरी वाटेल, त्या माणसालाही वाईट वाटलंय, त्या माणसालाही दुःख झालंय आणि त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. जसं जमेल जसं. कोणी व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवलंय, कोणी इंस्टाग्राम ठेवलंय, कोणी युट्यूबला व्हिडिओ टाकलाय. आणि तो देखील एक प्रकारचा पाठिंबा आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने केला पाहिजे. कारण दुर्दैवानं इथली मीडिया आपल्या सोबत नाहीये आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत आणि ते जनतेपर्यंत पोहोचवणार नाहीये. त्यामुळे आपल्यालाच आपला लढा पुढे चालवा लागेल. आपल्यालाच एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवावे लागतील, जेणेकरून हे विचार कधीच मरणार नाही, हा लढा कधी थांबणार नाही आणि न्याय मिळवल्याशिवाय आपण माघार घेणार नाही. ही देखील गोष्ट तेवढीच खरी आहे. अहो, लहान लहान चिमुरडे 3, 4, 5, 6, 7, 8 वर्षाची मुलं तिथं दिल्लीला आंदोलनाला होते हो. त्यांनाही समजत होतं. मग जे लोक हा देशाचा कारभार हाकताय त्या लोकांना का नाही समजत आहे? इथे प्रश्न कुठल्या राज्याचा नाहीये, राजकारणाचा नाहीये, कुठल्या पक्षाचा नाहीये, नेत्याचा नाहीये. इथे सरळ प्रश्न भारतातील युवा, भारतातील तरुण आणि सरकार यांच्यामध्ये आहे. आणि त्यांच्यासमोर यायसाठी तुम्ही एवढे घाबरता काय? त्यांच्यासाठी तुम्हाला एवढी आर्मी का बोलवावी लागते आहे? त्यांच्यासाठी तुम्हाला बॅरिकेडला वेल्डिंग करावी लागते भर पावसात का? तर हे देशद्रोही घुसतील आणि देश उद्ध्वस्त करतील, ही भीती तुमच्या मनामध्ये आहे. खबरदार आमच्या या भारतातल्या युवाला कोणी देशद्रोही बोललं तर. देशासाठी ते आजपर्यंत काम करत आले आहे आणि देशासाठी मरण्याची धमक ठेवताय. म्हणूनच त्या जंतर मंतरवर त्या पोलिसांच्या लाठ्या खात होते. डोकं फोडून घेतलं, कोणाला चक्कर आली, कोणाच्या अंगावर तो स्मोकचा बॉम्ब पडला, तो माणूस उडून पडला, पण परवा नाही, तरी देखील लढत होते. का? तर ही जी घटना घडली आहे ती पुन्हा घडू नये आणि अजून आमच्या भारतातल्या मुला मुलींनी आत्महत्या करू नये या भावनेने, या शुद्ध भावनेने ते लोक तिथं लढताय. त्याच्यामुळे त्यांना देशद्रोही कोणी म्हणण्याची हिंमत करू नका. त्यामुळे एवढीच विनंती करतो, हा व्हिडिओ जो कोणी बघताय, ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय, तुम्हाला जर खरंच या गोष्टीला पाठिंबा करता येत असेल तर पाठिंबा करा, अदरवाईज शांत बसा. जे काय चालू आहे ते चालू द्या. हा आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार आपण घेणार नाही आहोत. आणि मला विश्वास आहे आणि माझ्यासारख्या लाखो मुला मुलींना विश्वास आहे की आता ह्या वेळेस आपण न्याय मिळवणारच. कारण पाणी आता डोक्याच्या वर नाही, खूप कुठेतरी गेलंय. आणि असं नाही ना, ही एकच मुद्दा आहे, खूप सारे मुद्दे आहेत. त्याच्याबद्दल खरंच न बोललेलं बरं, कारण मी देखील जास्त बोलेल आणि अजून मुद्दा दुसरीकडे जाईल. शिक्षण व्यवस्थेवर बोलतोय म्हणून शिक्षण व्यवस्थेबद्दल पुरताच मुद्दा मी सीमित ठेवतो. तेच सांगतोय, पुन्हा सांगतोय, जे आज घडलं ते पुन्हा या भारतामध्ये घडायला नको. पुन्हा हा काळा दिवस आपल्या देशामध्ये येता कामा नये. आणि जर आला तर ज्यांना वाटतंय की इथे नेपाळ बांगलादेश होईल, ही भीती ज्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्यासाठी सांगतो की खरंच भारतातही ती वेळ यायला वेळ लागणार नाही. भारतातही तशी घटना घडायला वेळ लागणार नाही. कारण लोकांना आता जाग आली आहे. लोकांना कळतंय की जे घडतंय ते चुकीचं आहे आणि ते घडलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला सुधारता येईल तुम्ही सुधारा, जेणेकरून तुम्हालाही जास्त त्रास होणार नाही. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जे लोक आज शांत आहे, जे लोक याच्यावर काहीच बोलत नाही किंवा त्यांना 1% देखील काही यामध्ये संवेदनशीलता त्यांच्या मनामध्ये उरली नाहीये, हेच लोक, या लोकांना पुढच्या महिन्यात 15 ऑगस्टला कुठलाही हक्क नाही आहे की देशासाठी ते एक स्टेटस ठेवतील किंवा तिरंग्यासमोर उभा राहून ते फोटो काढतील. त्या भारत मातेसमोर उभा राहताना देखील तुमची मान खालीच असली पाहिजे. कारण आज या भारत मातेच्या पुत्रांवर अन्याय होत असताना तुम्ही आज शांत बसला, ती गोष्ट लक्षात घ्या. आणि शेवटी मी एवढंच म्हणतो की कलम उठाने वाले हाथों पर अगर लाठियां बरसे, कलम उठाने वाले हाथों पर अगर लाठियां बरसे तो जख्म सिर्फ शरीर पर नहीं, लोकतंत्र की आत्मा पर भी होते हैं. हीच गोष्ट इथल्या राज्यकर्त्यांनी, इथल्या जे काही नेते मंडळी असतील जे यामध्ये कम्प्लिटली दुर्लक्ष करतायत, त्यांनी हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि लवकरात लवकर जे काही चालू आहे हे थांबवून इथल्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. हीच कळकळीची विनंती त्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. मरना हमको जीने से प्यारा है, भारत ही तो आशियां हमारा है.